नमस्कार, सुंदर माझं कोकणी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर आपल्या कोकणात आढळणाऱ्या बहुउपयोगी झाडाविषयी आज आपण बोलणार आहोत किंवा माहिती घेणार आहोत। तर हे झाड म्हणजे नारळाचं झाड, त्याला माड असं देखील म्हणतात। तर साधारण नारळाच्या शेंड्यापासून ते बुंद्यापर्यंत या नारळाच्या झाडाचे अनेक उपयोग आहेत किंवा झाडावर येणारे शहाळी किंवा नारळ असतील तर त्याचा दैनंदिन जीवनात एक मोठा उपयोग आहे। तसंच अर्थार्जन करण्यासाठी देखील हे झाड अत्यंत महत्त्वाचं आहे। म्हणजे नारळ विकून किंवा शाळी विकून हे अर्थार्जन होत असतं। तर हे झाड जे आहे तर त्याला कल्पवृक्ष असं देखील म्हणतात, कारण अगदी घरगुती वापरापासून ते धार्मिक कार्यामध्ये याचा वापर केला जातो। म्हणजे जे नारळ आहेत तर त्यांचा धार्मिक कार्यात देखील वापर केला जातो। तर नारळाच्या प्रत्येक भागापासून काही ना काही उपयोग असतो। तर तसाच आज एक उपयोग आज आपण पाहणार आहोत, एक पद्धत पाहणार आहोत, ती म्हणजे नारळाची जी झाऊळ असते, झावळीपासून काय काय उपयोग होतात तर ते पाहणार आहोत। तर ती झाऊळ वळून झाप कसा तयार होतो ही एक पद्धत बघणार आहोत, कारण कुठेतरी कोकणात एक लुप्त होत चाललेली ही पद्धत आहे किंवा ही कला आहे। तर ती काही जणांच्या अंगी अजूनही आहे। तर ती कला आपण म्हणजे झावळीपासून झाप कसा विणला जातो ते बघणार आहोत। आपलाच मित्र विराज राजवाडकर आपल्याला ही झावळीपासून झाप कसा विणतात किंवा झाप कसा वळतात तर ते दाखवणार आहे। तर तो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ते पाहायला मिळणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आपण विराजकडे आलेलो आहोत आणि आपल्याला हा विराज झाऊळ कशी विणतात आणि त्यानंतर मग त्याचं झापात रूपांतर कसं होतं तर ते दाखवणार आहे। तर ही जी झाऊळ बघता ही नारळाच्या झाडाची झाऊळ आहे, फांदी आहे, त्याला झाऊळ असं म्हणतात। तर ही जी झाऊळ आहे तर साधारण वळण्यापूर्वी त्याचे दोन भाग करून घ्यावे लागतात आणि ह्या साईडचा आणि त्या साईडचा तर एकच पार्ट आपण वळू शकतो। तर बाबू विराज, तर साधारण हे कशा पद्धतीने हे करून घ्यायचं आहे? म्हणजे दोन भाग करायचे। ओके, इथून चिरणार की तिथून? इथून, कारण हा शेवटचा भाग आहे आणि या बाजूचा जो भाग आहे इथून जिथून खऱ्या अर्थाने ही झाऊळ सुरुवात होते तर तो भाग आहे। जो निमुळता भाग आहे म्हणजे शेवटचं टोक तर तिथून म्हणतात शेंडा। तर तिथून बाबूने बघा मध्येच कोयती त्याच्या साधारण घातलेली आहे, कारण चिरण्यासाठी। हा एक्स्ट्रा भाग आहे तो काढून टाकायचा, असा भाग काढून टाकायचा। ओके, तर ह्या जे दोन भाग केलेले आहेत तर हे ती वळणार, त्यानंतर हा भाग वळला जातो। म्हणजे कोणताही भाग वळला जातो पण दोन भाग करून घेणं महत्त्वाचं आहे। तर बाबूने एका झावळीचे दोन भाग केलेले आहेत। तर आता ही झाऊळ कशी विणतात आणि त्याचा झाप कसा तयार होतो ते बघूया। आता ही एक शीर झाली, एक झाप म्हणजे एक शीर, एक शीर म्हणतात। हा, ओके, आणि दोन्ही झाप जेव्हा वळतो तेव्हा पूर्ण झाप एक झाप। ओके, म्हणजे नंतर हे बांधलं जातं का रे भाऊ? पूर्ण बांधलं जातं एकमेकाला। ओके ओके, एकमेकाला बांधलं जातं आणि तो एक झाप होतो। एक झाप होतो। अच्छा, आता ही एका साईडची ती एकच शीर। ओके, एक शीर वळली की पूर्ण झाप झाला। अच्छा अच्छा, म्हणजे त्याला कंबाईन करायचं, म्हणजे इथे मध्ये जोडायचं, बांधायचं कशाने तरी, मग तो एक झाप पूर्ण होतो। एक शीर आणि दोन्ही वळून झाल्या, दोन्ही जॉईन केले की एक झाप। ओके, तर आपल्यासोबत आहे विराज राजवाडकर, ज्याला आम्ही बाबू देखील म्हणतो। तर व्हिडिओमध्ये विराज किंवा बाबू असं होऊ शकतं। तर बाबू आज आपल्याला दाखवणार आहे की झाप कसे वळतात। म्हणजे ही झाऊळ आहे
नारळाच्या झाडाची फांदी म्हणू शकतो, त्याला झाऊळ म्हणतात. तर या झावळीचे अनेक उपयोग आहेत, ते आपण नंतर बघूया. पण ही झाऊळ अगदी वैशिष्ट्यपूर्ण कशी काय म्हणतात बाबू याला? झाप. आणि आपण हे विणतो काय म्हणतात त्याला? वळणे. झाऊळ कशी वळतात तर ते दाखवतं. कारण ही जी झाऊळ आहे ही अर्धीच आहे, पूर्ण आपण कधी करत नाही ना, अर्धीच. ओके, तर ही झाऊळ कशी विणतात तर ते बाबू आज आपल्याला दाखवणार आहे. तर इथून सुरुवात करणार आहे. बाबू तो पहिलं काय करायचं सांग मला? पहिल्या वेळेस तिसरीच मोडायची असते. पहिली तिसरी मोडायची? पहिल्या वेळेस तिसरी मोडायची असते, त्याच्यानंतर दुसरी मोडायची असते. ओके, ही याच्या खाली आहे. अच्छा, म्हणजे हे बघा 1, 2 आणि 3 तिसरी जाऊ पहिली मोडायची आणि या बाजूला घेतलीस. त्याच्यानंतर दुसरी येतील ते दुसरी येणार. ओके, म्हणजे एक पुढचे येतील ते एक सोडून येणार. अच्छा, एक सोडून वळत जायचं. एक सोडून येते. ओके, पण जी वळताना आहे ना, हे बघा दाखवतो, अशी असते, तर पूर्णला पसरवून घ्यायची अशी याच्या खाली. ओके, म्हणजे ही पण जी वळतो आपण तर ती एक सोडून. ओके, तर ही देखील एक सोडून. आता ही बघा, आता ही मोडली आहे, नंतर एक सोडून एक घेतोय आणि ही या बाजूला घेताना ही सोडून ही घेणार आहे. तर हे बघा, हे पूर्ण एक सोडून घेतलंय आणि या बाजूने मोडताना पण एक सोडून घेतलंय. म्हणजे साधारण ही विणल्यावर अशी दिसते. हे थोडं त्या बाजूला ओढायचे. ओके, तर मला सांग बाबू, आपण ही जी झाऊळ विणतो किंवा झाप म्हणतात त्याला, तर ही ओली असताना म्हणजे नेमकं काय करायला लागतं? विणण्याची अगोदरची प्रोसेस काय? हे भिजवायला लागतं थोडे. किती वेळ? 1, 2, 3 दिवस. आपल्या खाऱ्या पाण्यात की गोड्या पाण्यात? खाऱ्या पाण्यातले चांगली टिकतात, गोड्या पाण्यात पण चालतात, पण गोड्या पाण्यातले जास्त टिकत नाही. ओके, पाण्यात चांगले टिकतात. ओके, खाऱ्या पाण्यातले चांगले टिकतात. साधारण हे किती दिवस, किती महिने टिकू शकतात? 1 वर्ष टिकतात. ओके, पाऊस पूर्ण जाऊ शकतो एका पाहिजे. अच्छा, ओके. पहिल्याने हे आहेत ना, ते घडी वगैरे बांधायला किंवा खोपटी काढायला, बरोबर, किंवा होडीवरती न्यायला. अच्छा, बरोबर. होडीवरती आता जे ताडपत्री टाकतात ते पहिल्याने झाप नाही, झाप टाकायचे, बरोबर. पण ही सध्या आपल्या कोकणातली एक वैशिष्ट्यपूर्ण पण पद्धत म्हणू शकतो, पण ती आजकाल कुठे दिसत नाही. आता कसं झालं, सगळे लोक ताडपत्री वापरतात, त्याच्यामुळे आता ह्याला कोण कंटाळा करतात. बरोबर. आणि पहिल्यातली माणसं आता राहिलेली नाही. बरोबर, बोलायला जी पहिली जुनी माणसं होती ना, ती पहिले हे काम करायची. बरोबर, नवीन माणसं कोण करत नाही. अच्छा, पण ह्या ज्या झावळीचा उपयोग आहे हे अनन्यसाधारण उपयोग आहेत आणि अनन्यसाधारण महत्व देखील आहेत. त्याची सावली पण चांगली होते. हो, म्हणजे थोडक्यात कसं आहे, मांडव वगैरे आपण जो घालतो ना, तर त्यावर हे झाप टाकतात. ही झाऊळ आणि नंतर त्याला झाप पण म्हणतात. हे विणल्यावर याला झाप म्हणतात, पहिले झाऊळ म्हणतात. अत्यंत शैलीदार पद्धतीने बाबू इथे झाप वळतोय. म्हणजे ही जी कला आहे तर ती खरंच कमी लोकांच्या अंगात आहे असं मी म्हणेन. कारण पूर्वी जी जुनी माणसं होती तर ती अगदी कटाक्षाने हे झाप वळत असायची. पण आत्ता सध्या ही कुठेतरी जी पद्धत आहे, झाप वळण्याची पद्धत, अगदी पारंपरिक पद्धत, ती लोप पावत चालली. पण बाबूसारखे नवयुवक, नवतरुण ही जी कला आहे ती आत्मसात करून त्याने आजही ते झाप वळत असतात. खरंच एक वाखडण्याजोगी गोष्ट आहे. हे बघा, वळत असताना थोडंसं एक घट्ट करत जायचं आहे, जेणेकरून असे होल्स राहणार नाहीत. घरोघरी सगळ्यांकडे झाप होते. हो, आत्ता राहिलेले नाही आहेत. आणि ह्या अशा ज्या पद्धती आहेत झाप वळणे किंवा ज्या पारंपरिक आपण पद्धती म्हणतो,
तर ते जपणे काळाची गरज आहे, जेणेकरून आपण पुढच्या पिढीला हे दाखवू शकतो की झाप कसे वळले जात होते आणि त्याचे उपयोग काय होते. तर साधारण मला सांग बाबू, हा जो झाप वळण्यात किती वेळ जातो? एक झाप वळण्यात 15 मिनिटं, 15 ते 20 मिनिटात एक. ठीक आहे, आता आपण हा व्हिडिओ बनवतो त्यामुळे बाबू थोडं कुठेतरी स्लो घेतोय, पण याच्यापेक्षा वेगाने बाबू झाप वळतो. तर बाबू मला सांग, हा आता आपण जो झाप घेतलेला आहे तर तो साधारण एक सुकलेला म्हणू शकतो आपण, असा ओला घेऊ शकतो का आपण? ओला पण घेऊ शकतो ना. ओल्याला पण भिजवायला लागतं का? नाही, होतं ओल्याचं. म्हणजे त्याला आता हा जसा भिजवायला लागतो तसा ओला भिजवायला लागतो का? नाही, तो डायरेक्ट ओला चालतो. ओके ओके. हे शक्यतो नरम पाहिजे, ओलायला आलं ना. हा हा, सुकल्यानंतर कडक होतो ना. अच्छा, बरोबर बरोबर. हा हा, भिजवल्यानंतर थोडा नरम होतो आणि वळायला सोपं जातं. बरोबर. ओके, असं आहे. तर हा जो भाग आहे झावळीचा, तर तो मुख्य म्हणजे जिथून झावळ सुरू होते तो भाग आहे आणि इथून आहे हा शेवटचा भाग आहे. हा बघा, नॉर्मल इथे बारीक आहे. तर जी झावळ वळायला आपण घेतो तर ती ह्या जाडसर भागाकडून घेतो, म्हणजे जिथून खऱ्या अर्थाने झावळ सुरुवात होते तर तिथून घ्यावी लागते. आणि हे सुके झावळा का घेतो? जेव्हा आपण पडतात ना झाडावरती, हा तेव्हा घेतो ना. हा बरोबर. जेव्हा असेल ते तोडत नाही बरोबर ना. जेव्हा झावळ पडते खाली, अच्छा, त्याच्यानंतर आपण घेतो. म्हणजे थोडक्यात टाकाऊ पासून टिकाऊ असं म्हणू शकतो. बरोबर. कारण ह्या ज्या झावळ आहे तर ती नाशवंत आहे, पण ती होण्यापूर्वी आपण त्याचा काहीतरी सदुपयोग केला पाहिजे. त्या अर्थाने आपण ही झावळ विणतो आणि याचं खरंच अनन्यसाधारण महत्त्व का म्हणतो मी, कारण मांडव वगैरे आपण जेव्हा बनवतो तेव्हा मांडवावर टाकण्यासाठी याचा अत्यंत महत्त्वाचा उपयोग होतो. आणि म्हणजे थोडक्यात आपण घराच्या समोर जो मांडव टाकत असतो, आमच्याकडे मांडव म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा नक्की. तर त्या मांडवावर टाकण्यासाठी या झावळीचा उपयोग होतो, या झापाचा उपयोग होतो. ते बघा, हे वळल्यानंतर थोडंसं घट्ट करण्यासाठी पुन्हा असं ओढतोय बाबू, जेणेकरून एकही छिद्र ह्या पद्धतीने असं राहू नये म्हणून. काही लोक हिरूक पण काढतात. हिरूक म्हणजे झाडू बांधायला. ओके, हिरूक म्हणजे हिर पण म्हणतात. हा जो हे बघा, हा मधला जो भाग आहे ना, तर तो एकदम बारीक काठीसारखा भाग असतो, त्याला हिरूक म्हणतात. म्हणजे हिर पण म्हणतात आमच्याकडे. हिराची झाडू किंवा हिरकुटाची झाडू असं देखील म्हणतात. याच्यापासून झाडू देखील बनते. पण दाखव आपण, म्हणजे हा, ते नक्कीच दाखवूया. नारळाच्या झाडाचे अनन्यसाधारण उपयोग आहेत. एक नारळाचं झाड अनेक बहुउपयोगी कसं आहे ते आपण नंतर हळूहळू बघूयाच, पण तत्पूर्वी हा व्हिडिओ आपण पाहतोय की झावळ वळण्याचा. आणि या झापाचा सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक उपयोग म्हणजे अर्थार्जन. तर हे वळलेले झाप आपण दुसऱ्याला विकायचो आणि त्यातून मग काही अंशी पैसे देखील कमवायचो. म्हणजे अर्थार्जनाचं साधन देखील म्हणू शकतो. अजून करतात ना बाबू? मला सांग, साधारण झाप वळल्याची प्रथा खूप पूर्वीची असेल, खूप पूर्वीची, पण साधारण तुझ्या माहितीत एक झाप किती रुपयाला जायचा? माझ्या माहितीत तरी एक झाप 15 रुपयापर्यंत जायचा.
15 रुपये म्हणजे ही साधारण एक 30 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. ओके 15 ते 20 वर्षापूर्वीची. ओके तर मला सांग आत्ता हा झाप किती रुपयाला जातो? 30 ते 35 रुपयाला जातो. म्हणजे ते कमीच मिळत असते मला वाटतं झाप है ना? झाप कमी भेटतात. झाप कमी जास्त कोण वळत नाही ना. अच्छा लोक. ओके पहिल्या कसे प्रत्येक घरोघरी झाप होते. आता कसे जे घरात आहेत तेवढे फक्त काय वळतात. अच्छा तर साधारण अर्थार्जनाचं साधन म्हणून या झापाकडे या झावळीकडे पाहिलं जायचं. आणि साधारण तेव्हा किंमत होती साधारण मला वाटतं किती 10 ते 15 रुपये होती असेल. आणि आता 30 ते 35 रुपयाला एक झाप मिळतो किंबहुना त्यापेक्षा जास्त असू शकतो. तर साधारण हा पूर्णपणे झाप विणून झालेला आहे. पूर्णपणे हे बघा अगदी आकर्षक पद्धतीने हा विणलेला आहे किंवा बनवलेला आहे बाबूने. झाप वळलेला आहे. तर आत्ता ज्या गॅप राहिलेल्या आहेत तर ते बाबू नीट करून घेणार आहे. ह्या बघा ह्या ज्या गॅप आहेत ना ते पूर्णपणे असं भरून पूर्णपणे हा घट्ट करून घेणार झाप. जेणेकरून कसं कुठे ढिला राहू नये किंवा कुठे छिद्र राहू नये. हे बघा हे जवळ घेतल्यानंतर हे जे छिद्र असतात तर ती पूर्णपणे अशी भरली जातात. हे बघा म्हणजे जेव्हा आपण झाप पूर्णपणे विणतो किंवा झाप वळतो तर पूर्णपणे हे जिथे जिथे काय राहिलेलं असेल ते थोडंसं सैल वगैरे तर ते पूर्णपणे घट्ट करून घेतो नंतर. जेणेकरून हा परिपूर्ण हे झाप व्हावा यासाठी. पहिल्यांची ताडपत्री वगैरे काय नव्हती ना प्लॅस्टिक तेव्हा हे झाप वापरत होते. आणि हो बहुतांशी हेच झाप वापरले जायचे. तर बाबू मी ऐकलंय तुझ्या आयुष्यातले म्हणजे तू जेव्हा बऱ्यापैकी लहान होतास आणि झाप वळायला शिकला होतास काय मजेदार किस्से आहेत तुझ्या आयुष्यातले. तर काय आहेत ते? लहान असताना शाळा सुटली ते आई पाटणे यायची. झाप पहिले वळायचे नंतर खेळायला. म्हणजे जर तू खेळायला गेलास डायरेक्ट तर तिथे काठी घेऊन यायची. काठी घेऊन पाटणे यायची. पहिले झाप वळायचे काम करायचं पहिलं. ओके नंतर खेळायला जायचं. म्हणजे एक बाबूच्या आईने एक चांगली सवय एक चांगला गुण बाबूला दिला. म्हणजे आई झाप वळताना स्वतः तिथे ठेवायची काठी घेऊन पाटणे यायची. आमच्याकडे झाप वळून घ्यायची नंतर खेळायला जायचं. बरोबर म्हणजे आधी काम आणि नंतर खेळणं. थोडंसं पालकांकडून पूर्णपणे शिस्त लावली जाते ती या पद्धतीने. अर्थातच ही शिस्त आपल्याला पुढे उपयोगी येते. तर ती ही अशी बाबूने तेव्हा झाप विणले तेव्हा ही कला आत्मसात केली आणि आजही तो ही झाप विणतोय. अर्थातच हे मला सांग आता ह्या झापाचा उपयोग काय करणार तू? आता मी मला मांडवायला जातो. ओके म्हणजे विक्रीसाठी नाही. स्वतःसाठी. ओके स्वतःसाठी. म्हणजे आता ही झाप जी विकायची थोडंसं कमी झालंय. पण आता हे जे बाबू झाप विणतोय जेव्हा आई वगैरे वळत होती ना ओके 100-150 झाप टायमिंगला विकत होती. अच्छा अच्छा. तर आता हे बाबू स्वतः काय मांडव वगैरे त्याचा घालायचा असेल स्वतःसाठीच वापरतोय. हे विक्रीसाठी नाही. हे दाखवतोय का तर ही कुठेतरी कोकणातली एक लुप्त पावत चाललेली ही जी पद्धत आहे अत्यंत महत्वाची ही जी पद्धत आहे तर ती कुठेतरी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देखील माहीत व्हावी. तर हा एक छोटासा प्रयत्न. कारण झाप विणणं ही करत अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण कला आहे आणि ती बाबूने आत्मसात केली. हे खरंच महत्वाचं आहे आणि पुढच्या पिढीसाठी हा एक आदर्श ठरू शकतो किंवा ही एक वेगळी माहिती मिळू शकते. आपल्या कोकणात अशा विविध परंपरा आहेत पद्धती आहेत ज्या खरंच आता कुठे पाहायला मिळत नाही पण अशा कुठेतरी क्वचितच पाहायला मिळतात. आणि ही बाबूने आत्मसात केलेली कला खरंच एक वाखाणण्याजोगी आहे. हे आता बाबू सगळं म्हणजे थोडंसं सैल राहिलेलं आहे कुठे तर ते घट्ट करून घेण्याचं काम करतोय जेणेकरून हा परिपूर्ण झाप व्हावा. कुठे ढिला होऊ नये कुठे सुटू नये यासाठी हे संपूर्णपणे असं त्याच्यावर एक हात मारतो असं म्हणायला लागेल.
ओके, आता हे जे राहिलेले आहेत म्हणजे जिथून बाबूने सुरुवात केली होती तर ते सरळ आहेत, हे बघा या बाजूला, तर ते देखील विणून घ्यायचेत किंवा वळून घ्यायचेत. तर यापूर्वी आपण पाहिलं होतं की ह्या ज्या पात्या आहेत त्याला पात्या म्हणतात हा. तर ह्या पात्या अशा सुट्ट्या होत्या पूर्णपणे, बाबूने त्या देखील अगदी वैशिष्ट्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण वळून घेतलेल्या आहेत. या बाजूने बघा पूर्णपणे असा या बाजूने अशा वळून घेतलेल्या आहेत. तर मला सांग या पुढची प्रोसेस काय आहे? ते गाठ मारायचे. ती गाठ कशासाठी मारतात? हे सुटायला नको म्हणून गाठ मारतात. ओके, हे इकडचं आणि इकडचं एकत्र ओढलेले आहेत ना. अच्छा, हा बरोबर. त्यामुळे सुटायला नको, अच्छा, धुवायला नको म्हणून ते गाठ मारतात. ओके, गाठ इथे मारतात. अच्छा. हे बघा ह्या पद्धतीने असे गाठ मारून घ्यायचे जेणेकरून आणखीन मजबूत होईल, व्यवस्थित होईल. म्हणजे सेसर गाठ अशी मारायची आहे. आणि ह्या पात्या ह्या इकडची सुटल्या नाही पाहिजे, इकडची सुटल्या नाही पाहिजे. ओके, मग ह्या अशाच ठेवायच्यात का? हो, ते तेवढी तशी. ओके, आता इथे पुढे इथे गाठ. तर ह्या बाबूने गाठी मारून घेतलेल्या आहेत. इथे एक आहे. आणि जो शेवटचा भाग मी म्हणालो होतो मागाशी, तर तिथून देखील त्याच पद्धतीने ह्या ज्या पात्या या बाहेर आलेल्या आहेत तर त्या देखील तो विणून घेतोय. फक्त एका गोष्टीकडे आपण कटाक्षाने लक्ष द्यायचं आहे की या झाऊला किंवा या पात्या आपण ज्या वळत असतो तर ह्या पूर्ण ह्या अशा असताना पूर्ण अशा पसरवून घ्यायच्यात, लांब करून घ्यायच्यात थोडक्यात, जेणेकरून त्याचं थोडंसं अंतर वाढेल आणि व्यवस्थित त्या वळल्या जातील. ओके, आता इथे गाठ मारणार ना. तर पूर्णपणे हा झाप वळल्यानंतर असा दिसतो. चला इथे एक गाठ मारून घेतोय बाबू. ओके, कंप्लीट. येस. तर हा असा झाप वळला जातो. आता झाप ओढल्यानंतर आहे ना ते एक दिवस तरी सुकायला पाहिजे. अच्छा, असं म्हणजे उन्हात. ओके, जेणेकरून तो व्यवस्थित कडक होईल आणि मांडवावर टाकायला वगैरे चांगला सुकेल आणि कडक होईल. थोडं ओला असताना कसं कुठेही मोडू शकतो ना. अच्छा, हां बरोबर. तर ओला असताना कुठेतरी मोडू शकतो आणि त्यासाठी हा एक दिवस तरी पूर्णपणे उन्हात सुकत ठेवावा लागतो. त्यानंतर मग तो व्यवस्थित आणि कडक होतो, जेणेकरून त्याचा उपयोग करता येईल. तर मी सांगितल्याप्रमाणे ही
ओली झावूळ आहे आणि ही सुकी झावूळ, म्हणजे झाप झालेले आहेत. झावळी वळल्यानंतर त्याचं रूपांतर झापात होतं, म्हणजे त्याला झाप म्हणतात. तर हे आता आपण जो व्हिडिओत पाहिला तर तो हा असा झाप विणला गेला होता आणि त्याआधी बाबूने हे विणून ठेवलेले आहेत किंवा वळून ठेवलेले आहेत. हे ओल्या जावळीचे झाप आहेत हे दोन्ही. ओली जावळ साधारण हिरवी असते आणि ही त्यानंतर म्हणजे सुकते तर तिचे हे असं थोडंसं ग्रे कलरमध्ये रूपांतर होतं. तर बाबूने जो झाप वळला आहे तर तो इथे आपण उन्हात सुकट ठेवलेला आहे आणि बाबूने आधी जे झाप वळलेले आहेत तर ते इथे आहेत. मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे ही एक शीर आणि ही एक शीर अशा म्हणजे एकच झावळ होती. तिला मध्ये तिचं विभाजन करून दोन आपण तिला झावळा केलेल्या होत्या किंवा विभाजन केलेलं होतं आणि झावळ वेगवेगळ्या पद्धतीने वळलेली होती. ही एकदा वळलेली होती आणि ही वळलेली आणि त्यानंतर मग ह्या दोन्ही जेव्हा झावळा एकत्र वळलेल्या तर त्यानंतर मग त्याचं कंबाईन झालं. इथे आपण बांधून घेतलेले आहेत. ही एक शीर आणि ही एक शीर असे मिळून एक झाप तयार होतो आणि हा विक्रीस असाच देतात. ओके, एक झाप म्हणजे मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे साधारण याची किंमत किती असू शकते आता? 35 रुपये, 30 ते 35 रुपये आत्ता म्हणजे 2025 साल चालू आहे. तर ह्या साली साधारण याचा 30, 35 किंवा 40 रुपये देखील असू शकते. ही बाजू आहे ना, ही वरची आहे, म्हणजे ही वरची बाजू आहे. ओके, ही खालची बाजू, ही खालची बाजू आहे. ओके, आपण पावसाच्या झडी वेळ बांधतो ना, ही खालची बाजू वरती गेला अशी, म्हणजे अशी झडी बांधतो तेव्हा अशी बांधायला लागते. अच्छा, खालची बाजू ती वरती आली पाहिजे जेणेकरून ते पाणी खाली जाते. ओके, व्यवस्थितपणे निचरू शकतो पाणी. म्हणजे ही वरची बाजू आहे आणि ही खालची बाजू आहे आणि असं लावायचं. आता ही झडी बांधणे म्हणजे काय? म्हणजे हे साधारण हे घर आहे तर घराचा जो पुढचा भाग असतो पुढे आलेला तर त्याला झडी म्हणतात आणि या झडीला म्हणजे या भागाला हा झाप बांधला जातो जेणेकरून पाणी आणखीन पुढे पडेल. इथे न पडता ते पुढे पडेल तर त्याला झडी बांधणं असं म्हणतात. हे आता प्लॅस्टरचं घर बघतोय आपण तर ते तुम्हाला उदाहरण देण्यासाठी सांगितलं कारण आता जी कौलारू जी घरं होती तर मोस्टली त्या कौलारू घरांना अशी या झापांची झडी बांधली जायची पण आता ती देखील कुठे दिसत नाहीत. अगदी मोजक्याच ठिकाणी आपल्याला ते दिसतं. तर हा पुढे आलेला भाग आहे त्याला झडी म्हणतात. झडी बांधणे म्हणजे हा झाप तिथे बांधला जातो जेणेकरून जे पावसाचं पडणारं पाणी आहे त्याचा योग्य पद्धतीने निचरा होऊन ते पुढे पडेल. तर आताच आपण विराजने वळलेले झाप बघितले आणि चांगली माहिती बघितली. तर आपल्यासोबत आहे नीताताई जी विराजची बहीण आहे आणि स्वाती काकी विराजची आई आहे. खऱ्या अर्थाने स्वाती काकींनी विराजला एक चांगला धडा दिला, एक चांगली कला त्याच्या अंगी यावी यासाठी लहान असतानाच प्रयत्न केले. तर स्वाती काकी तुम्ही झाप वळायचात ना? होय. किती वळायचात एका वेळेला? एका वेळेला 5-6 वळावं. 5-6? हो. ओके, म्हणजे साधारण 5-6 वळल्यानंतर थोडासा गॅप घेऊन आणखीन वळायचं. म्हणजे असे किती वळलेले आहेत झाप तुम्ही एका दिवसात? 5-7 आणि तेवढे 5-6 झाप येतील तेवढे खालणार ना. अच्छा, म्हणजे जिथे येतील तेवढे खाडीवरनं येतील तेवढे जास्त काय. आणि तेव्हा किती रुपयाला विकायचं झाप? आता काय लक्षात नाही माझ्या. लक्षात नाही म्हणजे बरीच वर्ष झाली त्या गोष्टीला. म्हणजे साधारण किती 1-2 रुपये किंवा 10 रुपये किती? माझ्या काय असतील ना किती? माझ्या लक्षात राहिलं. ओके, म्हणजे हे स्वाती काकी खूप वर्षापासून हे काम करत होते. आता थोडंसं वयोवृद्ध झाल्यामुळे हे काम नाहीये पण त्यांनी त्यांच्या मुलांना चांगले धडे देऊन हे जे झाप विणण्याची कला आहे ती खरोखर अंगीसात त्यांनी केलेली आहे. तर त्यांच्या काळात खूप म्हणजे एक साधारण आता त्यांना आठवत देखील नाही तेव्हापासून ते काम करतात. आत्ताच आपण पाहिलं की झावळीपासून झाप कसा वळतात किंवा विणतात. कसं आहे प्रत्येक गावातले ग्रामीण शब्द आहेत म्हणजे आत्ताचा जो शब्द आहे तो झाप वळणे आहे. तर तसं बघायला गेलं तर कोकणात ह्या अशा अनेक पद्धती आहेत किंवा कला आहेत त्या खरंच कालयोगात कुठेतरी लुप्त होत चाललेल्या आहेत. पहिली जी जुनी माणसं होती तर नाना प्रकारच्या कला त्यांना अवगत होत्या तर त्या कुठेतरी त्यांच्यानुसार म्हणजे त्यांच्याबरोबरच कुठेतरी लुप्त होत चाललेल्या आहेत. आत्ता जे बघितलं तर ही जे झावळीपासून झाप कसा वळतात
हे कोकणात पूर्वी घरोघरी झाप हे असायचेच, परंतु आत्ता कुठेतरी थोडंसं आधुनिकीकरणामुळे ह्या कुठेतरी पद्धती ह्या लोप पावत चाललेल्या आहेत. आता जसं आपण बघितलं विराजने त्याच्या आईकडून ही कला आत्मसात केली आणि आजही तो अखंडपणे जोपासतोय. तर त्याचं महत्त्व असं आहे की ही येणारी जी पिढी आहे तर त्यांच्या ही जी कला आहे किंवा ही झाप पळण्याची पद्धत आहे तर त्यांना कळेल की बाबा की जे नारळाची झाऊळ आहे ती नुसती झाऊळ नाही तर त्याचे बहुउपयोग आहेत. तर ह्या अशा कला जोपासल्यामुळे नेमक्या आपल्याला कळतं की बाबा ह्या अशा पद्धती होत्या. तर खरंच म्हणजे विराजच्या आईचे आभार मानायला पाहिजेत की त्यांनी ती जुनी पिढी आणि त्यांनी त्यांच्याकडे असणारी कला ही भावी पिढीकडे सुपूर्त केली आहे. तर आजकाल अशा गोष्टी खूप कमी पाहायला मिळतात आणि झापाचा तसा उपयोग बघायला गेला तर खूप म्हणजे मांडवावर टाकायला किंवा झडी बांधणे किंवा तत्सम म्हणजे जो आपला घराचा पुढचा भाग असतो तर तिथे जी कौलारू घरं असतात तर ती अजूनही बघायला मिळतात काही ठिकाणी. अशी जी कला आहेत तर त्या कुठेतरी आज जिवंत ठेवल्या पाहिजेत. तर या व्हिडिओमध्ये आता तात्पुरता निरोप घ्यायची वेळ झालेली आहे. भेटूया एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन, तोपर्यंत काळजी घ्या.